नमस्कार मंडळी, माझ्या किचनमध्ये म्हणजेच चैत्राज किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला मस्त पौष्टिक अशी रेसिपी दाखवणार आहे, ती म्हणजे नाचणीचं भडंग। इथे कढईमध्ये मी 4 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। तेल तापल्यावर त्याच्यामध्ये मी 2 चमचे मोहरी घातलेली आहे। मोहरी छान तडतडल्यावर आता त्याच्यामध्ये मी साधारण 2 मुठी शेंगदाणे घातलेले आहेत आणि ते आता 2 ते 3 मिनिटं छान मंद आचेवर परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर याच्यात मी 8 ते 10 लसणीच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि त्या मी सालीसकटच ठेचून घेतलेल्या आहेत। भडंगमध्ये किंवा चिवड्यामध्ये सालीसकट लसणीच्या पाकळ्या खूप छान लागतात, तर हे सुद्धा 1-2 मिनिटं मंद आचेवर परतून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये मी 15 ते 20 कढीपत्त्याची पानं आणि 3 लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत। मिरची आणि कढीपत्ता छान कुरकुरीत झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे, अर्धा चमचा हिंग आणि 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालत आहे आणि आमटा करता मी अर्धा चमचा आमचूर पावडर घातलेली आहे आणि हे परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट नाचणीचे चुरमुरे घालत आहे। इथे मी 250 ग्रॅम नाचणीचे चुरमुरे घेतलेले आहेत। हे तुम्हाला किराणा मालाच्या दुकानात सहज मिळून जातील। हे मी चाळून घेतलेले आहेत आणि मग याच्यात घातलेले आहेत। आता हे छान मिक्स करून घ्यायचे आहेत। हे छान मिक्स करून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी 1 चमचा साखर घातलेली आहे आणि हे परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त गरमागरम नाचणीचं भडंग तयार झालेलं आहे। बनवायला अतिशय सोपं असं आहे। आता हे थंड होऊन द्यायचं आहे आणि मग बरणीत भरून ठेवायचं आहे। मस्त सर्वांना आवडेल असं झटपट होणारं, चटपटीत आणि मुख्य म्हणजे पौष्टिक असं हे नाचणीचं भडंग तयार झालेलं आहे। तेव्हा तुम्ही हे नक्की करून बघा। धन्यवाद। बाय बाय।